यशाच्या पासवर्ड मधला पहिला शब्द आहे कमिटमेंट. दुसरा कन्सिस्टन्सी. कुठला कुठला याच्यानंतर मला असं म्हणायला लावू नका प्लीज. कन्सिस्टन्सी मोठ्याने म्हणा. हा कन्सिस्टन्सी आहे म्हणजे काय? म्हणजे काय? कमिटमेंट करणारे खूप लोक पाहिले मी. मला हे बनायचंय, मला ते बनायचंय. आजकाल एवढ्या लेकराला जरी विचारलं ना मला हे बनायचं म्हणजे लगेच सांगू. कमिटमेंट शाळेत जाताना मी यू म्हणणार, टी म्हणणार, हे करणार, ते करणार. कमिटमेंट खूप लोक करतात पण सातत्य कन्सिस्टन्सी ठेवणारी माणसं मोठी होतात. सातत्य नाही ठेवल्यास माणसं मोठी होत नाहीत. कमिटमेंटपेक्षाही या पासवर्ड मधला खूप महत्त्वाचा शब्द आहे कन्सिस्टन्सी. तुम्हाला सांगू का मी सातत्याने अभ्यास करायला लागतो. मी बोलताना तुम्हाला बोलून गेलो की मी जरा हुशार प्राणी नाही आहे, प्रामाणिकपणे नाही आहे. मी आता पाहिलं की DL अकॅडमीमध्ये खूप हुशार लेकर आहेत. मी जरा एवढा हुशार प्राणी नाही आहे. मी जरा बँक बेंचरपैकी एक आहे. ओके, आपल्याला एकदा असल्यास पाठ न होणारा प्राणी आहे. आणि राजर्षी शाहू कॉलेज लातूरमध्ये 11वी-12वीला मी होतो. पद्मश्री डॉक्टर ताताराव लांडे माझे मोठे बंधू त्यांनी घातलं होतं. आणि आंबेजोगाईच्या SRTR मेडिकल कॉलेजमध्ये माझा संभाजीनगरमध्ये प्रवेश झाला. पण दादांच्या पगारावर आम्ही जगत होतो त्यामुळे दादांनी आंबेजोगाईला ट्रान्सफर करून घेतलं. फर्स्ट इयरला MBBSच्या माझा प्रसंग सांगतोय मी कन्सिस्टन्सीचा. फर्स्ट इयरला 50 पैकी 20 नापास झाले पण जे 30 पास त्याच्यामध्ये मी होतो. सेकंड इयर गेलं. थर्ड इयरमध्ये काय झालं, बॅच तयार झाल्या. बॅच 15 मुलाची एक, 15 मुलाची एक. भानगड अशी डॉक्टर ताताराव लांडेचा सख्खा छोटा भाऊ. मी त्यांच्याच घरात राहायचो, त्यांच्याच घरात मी राहायचो. बरोबर आहे. आम्हाला ना मेडिकल कॉलेजमध्ये कसं असतं की कोणी असं वर्गात येऊन शिकवत नाही. एक वार्ड असतो, त्या वार्डमध्ये पेशंट असतात आणि पेशंट बघायचा आणि पेशंट बघून झाला की ते राऊंडला सर येतात आणि ते तुम्हाला शिकवतात. अशी पद्धत असते. ते राऊंडला सर आले की हे 15 मुलं उभं आहेत त्यामध्ये मी एक. सगळ्यात जास्त प्रश्न मला विचारायचे कारण मी त्यांचा डॉक्टर ताताराव लांडेचा भाऊ होतो. ते मला प्रश्न विचारायचे मला यायचं नाही. एकदा नाही आलं, दोनदा नाही आलं, तीनदा नाही आलं, 10 वेळा आलं नाही. दादाला सांगायचं विठ्ठलला काहीच येत नाही. आता आमच्याकडे दुसरी भानगड आहे. वहिनी म्हणजे दादांच्या मिसेस खूप चांगली, म्हणजे मी तिला आई म्हणतो. तर मग असा नियम आहे की माय अण्णा हे माझे पहिले आई वडील आहेत आणि दादा आणि वहिनी हे माझे दुसरे आई वडील आहेत. असा नियम आहे. म्हणजे आजही ते चौघं जेव्हा बसतात तर सगळ्यात पहिलं वहिनीच्या पाया पडतो मी, नंतर दादांच्या, नंतर आईच्या, नंतर माझ्या वडिलांच्या. असा आजचा नियम आहे. ओके, त्याच्यामुळे मी त्यांना खूप मानतो. त्यांनीच शिकवलं, त्यांनीच घडवलं, त्यांच्यामुळेच घडलो. आणि दादांना कळलं की विठ्ठलला काहीच येत नाही. प्रचंड रागीट माणूस. म्हणजे रागीट म्हणजे कसं बघा, आज दादा 68 वर्षाचे होतील आणि मी 55 वर्षाचा होईल. आजही दादांचे बरेच मित्र इथे बसले म्हणून सांगतोय, आजही दादांना मी डायरेक्ट फोन करत नाही, त्यांना मेसेज करतो आणि तेच मला फोन करतात आज ह्या कंडिशनला. मग तेव्हा जेव्हा मी MBBSच्या थर्ड इयरला होतो तेव्हा तर कसला घाबरत होतो काय सांगू तुम्हाला आता. म्हणजे मी फायनलला जाईपर्यंत दादांचा कितीतरी वेळा मार खाल्लाय, भरपूर वेळा मार खाल्लाय. तेव्हा त्या माणसाची प्रचंड भीती होती माझ्या मनामध्ये. त्यांना कळलं मला काही येत नाही. पण दादानं ते डायरेक्ट मला बोलायचे नाहीत. दादा काय करायचे, वहिनीला बोलायचे आधी, वहिनीला तुझ्या लाडक्याला सांग त्याला काहीच येत नाही. वहिनीला चिडचिड करायचे. मग वहिनी सगळा घरातला राग शांत झाल्यानंतर मला कधीतरी सांगायच्या, मला हे म्हणजे दादा हे असे म्हणत होते तुम्हाला काहीतरी येत नाही, असे हे म्हणत होते. तुम्हाला सांगू का मी, मला इतकं वाईट वाटायचं. मला काही येत नाही हे दादांना कळलं, दादांकडनं वहिनीला कळलं, आपली काय इज्जत राहिली राव. म्हणजे इतकं वाईट वाटायचं ना, म्हणजे मेजरच करू शकत नाही. मला एवढं वाईट वाटलं की आपल्याला काही येत नाही, वहिनीपर्यंत गेलं. पण ती जे वहिनीला कळलं ना की मला काही येत नाही, ते बंदुकीची गोळी कशी लागते तशी मला लागली ते शब्द, तुम्हाला काहीतरी येत नाही. मग मी ठरवलं बॉस आपण कुछ तो करना पडता है, ऐसा तो नाही चलेगा, काहीतरी करायला पाहिजे असं ठरवलं. माझ्या वर्गामध्ये हुशार विद्यार्थी होता, हुशार, सगळे उत्तर द्यायचं सगळे. त्याचं नाव राजू होतं. राजूला म्हटलं राजू आपण दोघं एकत्र अभ्यास करू, लायब्ररीमध्ये मिळून जाऊ. म्हणलं हां चल जाऊ. आम्ही दोघं मिळून लायब्ररीमध्ये गेलो. मेडिसिनचा विषय घेतला, टॉपिक त्यानं काढला, सेम टॉपिक मी काढला. माझ्या डोक्याकडे बघा, राजू आहे ना प्रत्येक पानावर असं डोकं, प्रत्येक लाईनवर डोकं हलवून वाचायचा. म्हणून मी त्याच्या समोर जाऊन बसलो, कारण मला पण डोकं हलवून वाचायचं होतं राजू सारखं. राजूने टॉपिक वाचला, मी वाचला, मी मान हलवली, त्यांनी मान हलवली. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो वार्डामध्ये, राऊंड बिऊंड झाला, केस घेतली सेम टॉपिकवर. बॉस आले, बॉसनी प्रश्न विचारायला सुरू केले.
आमच्या राजूने सगळे उत्तर दिले, सगळे विचारेल ते उत्तर दिलं, आणि काल वाचलेल्या टॉपिकवरचे मला एक पण उत्तर देता आलं नाही, एक पण. आता काय करावं, आता करायचं काय, म्हणजे बघा ना कसं करायचं. बॉस म्हणलं काय फरक आहे, आमचा राजू हुशार आहे, एकदा वाचलं त्याला पाठ होतं, तुम्ही लेकरं हुशार आहेत, तुम्हाला एकदा वाचलं की पाठ होतं, पण आपण हुशार नाही आहे. हां, पण आपण मेहनती आहेत, आपण मेहनती आहेत, आपण मेहनत करायची, आपण कष्ट करायचे. मला सांगत होतं कन्सिस्टन्सी. बघा लेकरांनो, मी 100 पानाची वही काढली, 100 पानाची वही घेतली, 100, आणि 18 महिने MBSला तेव्हा सिलेबस वेगळा होता, 1.5 वर्षाचं MBS होतं, 4.5 वर्षाचं. आता जरा वेगळं झालं, आता पिरियड तेवढाच आहे, पण फायनलला 2 वर्ष केले त्यांनी. आमच्या वेळेस 1.5 वर्षाचं फायनल होतं. तुम्हाला सांगतो मी, 1400 मार्काची परीक्षा, 7 प्रॅक्टिकल, 7 थेरी, 700, आणि हे सगळे विषय मी 100 पानाच्या वहीत विषयाचं नाव, टॉपिकचं नाव, मला किती वेळ लागतो हे लिहून काढलं, लिहून बघा, आणि अभ्यास सुरू केला. कसा अभ्यास सुरू केला माहिती आहे, मी मेडिसिनचा पहिला टॉपिक वाचायचो, पहिला, पुन्हा सर्जरी, पुन्हा गायनॅक, पुन्हा अप्थाल, पुन्हा ENT, हे सगळे विषय वाचायचो. आणि जेव्हा पुन्हा मेडिसिनचा दुसरा टॉपिक वाचायला आला की पहिला वाचून पुन्हा दुसरा वाचायचो. जेव्हा मी मेडिसिनचा 10वा टॉपिक वाचत होतो तर पहिला टॉपिक माझा 10 वेळा रिवाईज झाला होता, 10 वेळा रिवाईज झाला होता. मी जेव्हा मेडिसिनचा 20वा टॉपिक वाचायला सुरू केला तर पहिला टॉपिक 20 वेळा रिवाईज झाला होता. मला तोंडपाठ झाला, तोंडपाठ झाला. आणि मित्र तुम्हाला सांगतो, MBBS फायनलची सगळी पुस्तकं तोंडपाठ झाली 18 महिन्यामध्ये, सगळी. पण मी टाइम टेबल, तुम्ही पण बनवा, मी रविवारी अभ्यास करत नाही, एक सुट्टी, दररोज 8 तास झोपायचं आणि बाकी अभ्यासच करायचा. स्वतःला 2 तास द्यायचे, 8 तास झोपायचं, 2 तास स्वतःला द्यायचे, रविवारी अभ्यास करायचा नाही आणि बाकी फक्त अभ्यास करायचा. हे फिक्स, म्हणजे फिक्स, एकदम फिक्स, तंतोतंत, मिनिट. ओके. MBBS फायनलची सगळी पुस्तकं तोंडपाठ केली, तोंडपाठ झाली, आणि MBBS ची युनिव्हर्सिटीची एक्झाम आली. युनिव्हर्सिटी MBBS फायनलची एक्झाम ही टफेस्ट एक्झाम अशी समजली जायची. ही एकदम टफ एक्झाम, युनिव्हर्सिटीची एक्झाम आली, एक्झाम दिली आम्ही, आणि निकाल लागला, आणि 14ला 14 विषयाची गोल्ड मेडल एकाच माणसाला मिळाली. 14ला 14, 14 गोल्ड मेडल माझ्या नावावर आहेत, 14. आणि हे रेकॉर्ड गेली 32 वर्ष कोणी तोडलं नाही. कोणीतरी तोडा, जे तोडेल त्याला मी जगातलं सगळ्यात मोठं बक्षीस देणार आहे. कुणीही तोडा. 32 इयर्स झालेत, मी अर्धा म्हातारा झालोय आता, एकाने रेकॉर्ड तोडलं नाही. ओके. मला काय सांगायचं होतं, फार हुशार असायची गरज नाही, पण कन्सिस्टन्सी ठेवायची गरज आहे. कन्सिस्टन्सी ठेवा, तुम्हाला काहीच अशक्य राहत नाही.